महाविकास आघाडीचा मी मागे म्हणालो होतो की एकत्र ज्यावेळेसच्या परिस्थिती अनुसार आपण 40 जागा जिंकू शकतो असं मी त्यावेळेस म्हणालो होतो, मिनिमम 40 जागा. परवा दिवशी मला असं प्रेसने असंच विचारलं की समजा युती झाली नाही असं करून चला आणि तुम्हाला एकटं लढावं लागलं तर या स्थितीमध्ये तुम्ही किती जागा जिंकू शकता. ते मी त्यांना असं म्हणालो की मिनिमम 6. आणि एकंदरीत परिस्थिती जर बघितली तर ही निवडणूक वंचित बहुजन आघाडी आणि बीजेपी यांच्याच मधला असताना सामना होईल अशी परिस्थिती. बाळासाहेब 6 जागा जर वंचितच्या निवडून येतील तर महाविकास आघाडीच्या जागा किती पडतील वंचितमुळे? त्या जागांचा आकडा किती असेल? मी आपल्याला जे म्हणालो आहे की आम्ही वेगळे लढलो तर महाराष्ट्रामध्ये वंचित वर्सेस बीजेपी अशी लढत आहे आणि अशा लढतीमध्ये कोणाच्या किती पडतील याच्यापेक्षा आम्हाला किती कमी करण्याचा प्रयत्न होईल हा त्याच्यातला भाग. पुन्हा तुम्ही म्हणता की तुमची लढत भाजपसोबत होईल, म्हणजे महाविकास आघाडीची महाराष्ट्रात ताकद नाही असा याचा अर्थ समजायचा. एक लक्षात आपण ठेवलं पाहिजे, या निवडणुकीच्या अगोदरच्या निवडणुकीपर्यंत शिवसेना आणि बीजेपी यांची युती, तेव्हा बीजेपी 23 जागांवरती लढत होती आणि उरलेल्या जागांवरती गेले 20 वर्ष ते लढलेले नाही. दुसरं असं आहे की काँग्रेस आणि एनसीपी हे सुद्धा 2004 पासून एकत्र लढतायत आहेत अशी परिस्थिती आहे. त्यांचा समझोत्याचा फॉर्म्युला तोच, त्यांचा सीट शेअरिंगचा फॉर्म्युला सुद्धा तोच. त्याच्यामुळे ज्या मतदारसंघामध्ये काँग्रेस लढली नाही तिथे त्यांचं एक्झिस्टन्स फारच कमी आहे आणि ज्या ठिकाणी एनसीपी लढली नाही त्या ठिकाणी त्यांचं एक्झिस्टन्स फारच कमी आहे. आम्ही असणारा त्या सगळ्यांना असं म्हटलंय की ही रियालिटी लक्षात घेऊन तुम्ही आपसातलं सेटलमेंट करा. बाळासाहेब, एकंदरीत परिस्थिती पाहता असं वाटते का की तुमचं त्यांच्याशी जमेल असं? आमचा शेवटपर्यंत जुळवण्याचा प्रयत्न राहणार. बाळासाहेब, शरद पवारांनी आता एक स्टेटमेंट केलं की वंचितला 4 ते 5 जागा आम्ही देऊ शकतो. अजून आम्हाला कळवण्यात आलेलं नाही. माझ्या बाजूलाच असताना डॉक्टर धैर्यवान कोणकर बसलेले तिथे वाटाघाटी चालतात आणि त्यांच्यामुळे संपर्कात आहे. या पत्रकार परिषदेला येण्याच्या अगोदरच मी असं विचारलं होतं तिकडनं काही निरोप आलेला आहे का. त्यांनी असं म्हटलंय मला काहीही निरोप आलेला नाही. बाळासाहेब, जवळपास 3 ते 4 बैठका झाल्या. तुमचे प्रतिनिधी एका बैठकीला आपण दोन बैठका झाल्या तर 3 झाल्या. तर बाळासाहेब, वंचित महाविकास आघाडीचा घटक आहे की नाही आहे हा संभ्रम अद्यापही आहे महाराष्ट्राला. तर तुम्ही काय सांगाल? तो संभ्रम आम्हालाही आहे की आम्ही निमंत्रक आहोत की घटक आहोत. तो संभ्रम आम्हालाही आहे.
शिवपूर मतदार अजून विश्वास बसत नाही, ही गोष्ट महत्वाची आहे. शिवपूर वोटर विश्वास बसत नाही जोपर्यंत तुम्ही. मी म्हणूनच म्हणालो की सेक्युलर मतदाराला विश्वासासाठी घेण्यासाठी मला जे पाऊल सुचलं ते आम्ही सांगितलं. याच्यापेक्षा दुसरं पाऊल असू शकतं. बरोबर आहे. बाळासाहेब, अकोल्यात प्रकाश आंबेडकर आहे, नंतर प्राध्यापक राजेंद्र साळुंखे वर्धा आणि चंद्रहार पाटील सांगली असे 3 उमेदवार फायनल झाले असतील असं बोललं जाते. त्याचे संकेत स्पष्टपणे तुमच्या पक्षाने दिले. तुमची उमेदवार तुम्ही स्वतः जाहीर केली. ते माझी तर उमेदवारी मी जाहीर ही बोलणी होण्याच्या अगोदरच जाहीर केली होती. आपण वर्ध्याचं जर म्हणत असाल तर मी ती सगळी क्लिप्स ऐकलेली आहे. म्हणजे काही त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. त्यांनी असं म्हटलं की आम्ही आमच्या अध्यक्षाला लिहिलेलं पत्र आहे आणि त्या अध्यक्षाच्या पत्रामध्ये आम्ही उमेदवाराचं नाव सुचवलेलं आहे आणि त्या बैठकीमध्ये आग्रह धरा की वर्धा आपल्याला मिळालं पाहिजे. हा त्या पत्राचा आशय आहे. दुर्दैवाने त्या आशयाचं असं धरलं जाते की आम्ही म्हणजे वर्धा डिस्ट्रिक्टनी कॅन्डिडेट घोषित केलेला आहे. जी काही आमच्या कार्य करण्याची जी पद्धत आहे त्या ह्याच्यामध्ये जिल्हा कमिटीला उमेदवार डिसाईड करणं किंवा डिक्लेअर करणं हा दोन्ही अधिकार. डिसाईड आणि डिक्लेअर हे एकतर पक्षाचे अध्यक्ष ती करतात किंवा त्यांनी नॉमिनेट केलेली कमिटी आहे ती करते. ही जे डिसाइडेड ते डिसाइडेड आहे म्हणजे पक्षानं तिथल्या लोकल बॉडी पक्षाने डिसाईडच केलेलं नाहीये. त्यांनी पक्षाध्यक्षांना लिहिलेलं पत्र आहे की आमची बैठक झाली, आमच्या बैठकीमध्ये अमुक अमुक उमेदवार आहे, हे योग्य आहे, आपल्या पक्षाच्या वतीने ते लढणार, पक्षाचे सभासद आहेत आणि यांच्यासाठी वाटाघाटीमध्ये आग्रह धरा असं ते आशयाचं पत्र आहे. बरं, चंद्रहार पाटलांच्या संदर्भात काय? आम्ही 8 तारखेला आमची भूमिका त्याबद्दल क्लिअर करणार. सध्याच्या परिस्थितीत किती जागा आता डिक्लेअर झालेल्या आहेत वंचित? कोणाच्या? 0. मी 1. बाळासाहेब, महाविकास आघाडी सोबत जर जमलं नाही तर किती ठिकाणी आपण म्हणजे वंचित बहुजन करून लढणार आहात राज्यात? कमिटी बसून डिसाईड करू पुढचं ऍक्शन. बाळासाहेब, देशभरात आणि प्रामुख्याने महाराष्ट्राचा विचार केला तर नरेंद्र मोदींच्या विरोधात रोखठोक भूमिका जी आहे ते आपण घेत आहात. त्यांनी काल त्यांची उमेदवारी जाहीर झाली वाराणसीमध्ये. नरेंद्र मोदी वर्सेस प्रकाश आंबेडकर हा सामना पाहायला मिळू शकतो का थेट? मी आपला अकोल्यातच लढणार. त्यांनी अकोल्यात येऊन लढावं माझं म्हणलं, मग आमने सामने बोलला. बाळासाहेब, राजकीय पक्ष जे आहेत ते ईव्हीएमच्या संदर्भात संभ्रम आहेत आताही, परंतु बॅलेट पेपरचा आग्रह धरत नाही आहे आणि नरेंद्र मोदी म्हणतात की अबकी बार 400 पार. तर कशाच्या आधारावर? 7 तारखेला ईव्हीएमच्या संदर्भातलं एक डेमॉन्स्ट्रेशन होणार आहे असं मी ऐकतोय मुंबईमध्ये. ते होईपर्यंत मी जरा थांबणार आहे आणि त्याच्यानंतर मग मी आमची भूमिका आम्ही या सगळं हे करू. क्लोजर रिपोर्ट जो आहे अजित पवारांच्या त्या केस संदर्भातला तो दाखल करण्याला विरोध केलेला आहे आर्थिक गुन्हे शाखेला ईडीनं. तर त्यांच्यावरती टांगती तलवार अद्याप कायम आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, माझं म्हणणं असं आहे की घोटाळा झालेला आहे हा बरोबर आहे. अधिकारी त्याच्यामधले जे आहेत तेही पुढे आलेले आहेत. तिथे असं एवढंच फक्त मी नमूद करेन या अधिकाऱ्याच्या दृष्टिकोनातून सत्ता बदल होता कामा नये. पण सत्ता बदल झाला, प्रॉपर ड्युटी न करण्यासाठी त्यांना जी काही कायदेची सजा आहे त्याला आग्रह आमचा पक्ष धरणार. त्याच्यामुळे मी सगळ्या अधिकाऱ्यांना म्हणतो, एक तर तुम्ही इन्क्वायरी करू नका, करणार असाल
तर खऱ्याने करा. उगीच कुणीतरी सांगतायत कुणीतरी हे करताय नाही. सुप्रीम कोर्टाने एका मॅटरमध्ये व्हेरी क्लिअर कट एक जजमेंट दिलेला आहे. तुमच्यावर प्रेशर येत असेल तर तुम्ही तिथे नोटिंग करा. वी आर देअर टू प्रोटेक्ट यू. संविधानाने तुम्हाला असायला प्रोटेक्ट केलेलं आहे हे बरोबर आहे, पण कोर्टही आश्वासन देते की आम्ही तुम्हाला प्रोटेक्ट करायला तिथे बसलेलो आहोत. हे दोन आश्वासन असल्यानंतर अधिकारी जर त्याच्या ड्युटीची लॉयल नसतील तर ही विल हॅव टू पे दी पेनल्टी. हे कुठेतरी इंट्रोड्यूस केलं पाहिजे. आणि म्हणून म्हणतो त्या अधिकाऱ्याने आमची सत्ता येऊ नये एवढं फक्त बघावं. महाविकास आघाडीची मुंबईला जी बैठक आला होणार आहे 6-7 त्याचं निमंत्रण वगैरे काही आलं आहे? बैठकीचं नाही निमंत्रण आलेलं. शरद पवारांनी चर्चेला बोलवलं एवढं निमंत्रण आहे. मी त्या दिवशीच म्हणालो की 6 तारखेचं बैठकीचं शरद पवारांचं निमंत्रण आहे. नाही म्हणजे शरद पवारांचं वैयक्तिक निमंत्रण आहे तुम्हाला की 6 तारखेचं? आता त्यांनी म्हटलं त्यांनी म्हटलं आपण भेटता येईल का? म्हटलं बाई म्हटलं भेटता येईल. 6 तारीख 6 ना. बाळासाहेब भाजपा म्हणते या बाबकी बार 400 पार आणि आतून जे घाबरलेले आहेत त्याच्यामुळेच अमित शहा अकोल्यात येत आहेत 5 तारखेला. त्याच्या संदर्भात तुमचं काय मत? ते 150 सुद्धा क्रॉस करणार माझा रिपोर्ट. अकोल्याच्या संदर्भात अकोल्यात मी बिहारलाही प्रचाराला गेलो नाही किंवा उत्तर प्रदेशलाही प्रचाराला गेलो नाही. तिथलं 10% मतदान मी इकडनं बसूनच फिरवू शकतो. बाई जाण्याची सुद्धा गरज. पवार साहेबांना कुठे भेटणार तुम्ही? मुंबईला? ते अजून ठिकाण मला त्यांनी सांगितलेलं नाही. पण मुंबई सोडूनच असेल असं मला वाटतं. मोदी बागेत तर मी नेहमीच जात असतो. उद्धव ठाकरेंसोबतची लाईव्ह आहे. 2 मेवण्या राहतात तिथे. एक नाही 2. त्याच्यामुळे जाता आता तर हाय बाय चाललेलंच असतं आमचं. अच्छा. बाळासाहेब 5 तारखेला अमित शहा अकोल्यात आहेत. कशासाठी येत असतील? ही बैठक अकोल्यातच का? त्यांना विचारलेलं नाही. तरी तुमचं काही असेल ना? थँक्यू. फ्लॅशबॅक मध्ये गेलं तर 19 मध्ये ज्या काही घटनाक्रम जसा घडला होता किंवा होत चालला होता तसा घटनाक्रम आता थोडंसं 24 मध्ये वाटू लागलं. त्यामध्ये त्याचं आउटपुट काय निघालं? मतदार डिसाईड करत असतो आउटपुट. आपण फक्त खेळायचं असतं. मतदार डिसाईड करतो की मोदी द्यावं. राज्यपालाचं मतदाराला गृहित धरणं सुरू आहे. फारच आहे बोला. गृहित धरणं सुरू आहे ना एकदम. मतदाराला गैर धरणं अनेक जणांनी सुरुवात केली. 70 पार्टी जास्त सुरुवात केली. बाळासाहेब महाविकास आघाडी सोबत जर नाही जुळलं तर फक्त शिवसेना सोबत जोडू शकेल. काही प्रिडिक्ट करता येत पण त्यांचं कोणाबरोबर नाही. त्यांचं महाविकास आघाडीचं इंटरनल पटतंय की न पटता हा त्याच्यावरचा अवलंबून आहे. चालू आहे. त्याच्या डिस्प्यूट फार 15 डिस्प्यूट हे म्हटलं तर फारच मोठा फिगर आहे. मित्राला काय सल्ला देतो? उद्धव ठाकरेंना काय सल्ला देतो? काही सल्ला नाही. बाळासाहेब मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना शरद पवारांनी जेव्हाचं आमंत्रण दिलं होतं त्याच्यात काय लावलं? बारामती आपली एक दाखवून दुसरं तिघही आलेली आहे. फार मी मागे म्हणालो होतो की त्या ह्याच्यामध्ये फार काही रीड करू नये.
त्याविषयी नाही. बारामती संभाव्य काय म्हणतो बारामतीत जर ललन भाऊजा जर उभ्या राहिल्या एकमेकीच्या विरोधात सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे, तुम्हाला काय वाटतं तुमचा एक अनुभव पाहतो? एक बघावं लागतं बिफोर कमिंग त्या कन्फ्युजनच्या ह्याच्यामध्ये शरद पवारांचा यंगर जनरेशनचा किती रॅपो आहे हा बघावा, त्याच्यावर करू. त्याच्यावरती अवलंबून. आज श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांना वा वा औरंगाबादमध्ये एका पत्रकाराला खासदार केलं, आपल्याला एखाद्या आमदार सर्व परिवर्तनवादी विचाराच्या